नमस्कार, मैत्री मराठी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, वल्लवी आकाशला रागवत असते की इथून पुढे नम्रतेचं कुठलंही काम तू करायचं नाही. इतक्या मोठ्या कंपनीचा तू मालक आहे आणि पार्सल पोचवायला तिच्यासोबत जातोय, हे काम तुला शोभतंय का? इथून पुढे तिच्यासोबत जाताना पाहिलं तर मी तुला रागवेल आणि जायचं नाही. त्याच्यात मग ईश्वरी पण म्हणते की आकाश भाऊजी, तुमच्या आईला आवडत नाही तर तुम्ही इथून पुढे नम्रताला भेटायचं नाही. तितक्यात तिथे अर्णव येतो आणि तुम्ही कोण लोक ठरवणारे त्याने मदत करायची की नाही, त्याला मदत करायला मी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळेच तर तो तिला मदत करायला जातो. तुम्ही कोणीही त्याला मदत करायपासून थांबवायचं नाही, अशी सक्त ताकीदच अर्णवने वल्लवीला आणि ईश्वरीला दिलेली असते. वल्लवीचा संताप झालेला असतो, ती खोलीत निघून गेलेली असते आणि वल्लवी रागवली म्हटल्यानंतर तिचा संताप झालेला असल्यामुळे तिथे मामाही तिची समजूत काढायला निघालेले असतात. वल्लवी मात्र आता मनातली मनात प्लॅन करू लागली, काहीतरी करावंच लागेल. हे लोक कोण ठरवणार आहे माझ्या मुलाचं भविष्य? मी ठरवणार, त्याच्या आयुष्यात कोण असणार आणि कोण नसणार. तिथे मामा येतात, वल्लवीला समजवू लागतात की तू का त्याला सतत हे करू नको ते करू नको म्हणत असते, करू दे ना त्याला अर्णवने सांगितलेलं आहे. तर वल्लवी म्हणते, तो कोण ठरवणारा? इथून पुढे माझा मुलगा काय करणार नाही काय नाही, माझ्या मुलाने मी सांगितलेलंच काम करायचं, त्या मुलीला भेटायचं नाही तर नाहीच, तिच्यापासून दूर राहायचं, असा माझा ठाम निर्णय आहे. वल्लवी इथे तिची बाजू स्पष्टच सांगते. अर्णवच्या खोलीमध्ये ईश्वरी जाते. अर्णव बसलेला असतो तर तिचं म्हणणं असतं की माझ्या आईला किंवा माझ्या बहिणीला तुम्ही कुठल्याही प्रकारची मदत करू नये. आता ते जेव्हापासून जे सत्य समजले तेव्हापासून तरी. पण अर्णव म्हणतो असतो, तू कोण ठरवणार आहे मी त्यांना मदत करायची की नाही? मी ठरवलं आहे ना त्यांना मदत करायची, तर मी नाही तर मी माझ्या जागेवर माझ्या भावाला पाठवलेलं आहे. ह्या गोष्टीला ईश्वरीचा पण विरोध असतो. पण आता अर्णव स्पष्टच सांगतो, मला कोणतं काम करायचं किंवा नाही करायचं हे कोणीही सांगायची गरज नाही, अगदी तूही सांगायची गरज नाही. तर ती म्हणते, तुम्ही कुठल्या नात्याने हे सगळं करत आहात? तर तो म्हणतो, मला ह्या सगळ्या शब्दांमध्ये अजिबात अडकवू नको, नातं वगैरे हे काही विचारू नको. माझा निर्णय ठाम आहे, मी आकाशला मदत करायला तिथे नम्रताला सांगितलेली आहे आणि तू इथे आहे म्हटल्यानंतर तुझी घरची कामे कोण करणार ते बघायला नको का? तुझा व्यवसाय आहे, क्लाउड किचन आहे, ते पण सांभाळायला हवं ना. तुमचं रोजगार त्याच्यावर आहे, तुमचं पोटपाणी त्याच्यावर भरतं. मी एवढाही दुष्ट नाही की मी त्यांना त्रास देईन. इकडे वल्लवीचा संताप झालेला असतो. तिने आता आकाशला खोलीमध्ये घेऊन बोलवलेलं आहे. आकाशशी गोड बोलून ती आता त्याला समजवण्याचा प्रयत्न करते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण माझ्या मुलाने चांगलं साहेबाचं काम करावं, हे त्याने असे पार्सल वगैरे पोचवायला गल्लोगल्ली जाणं हे काही मला पटत नाही, असंच ती स्पष्ट गोड बोलून त्याचं आता काम काढणार. त्याला वल्लवी गोड बोलून सांगू लागली की तू ना इथून पुढे त्या मुलीपासून दूर राहावं अशी माझी इच्छा आहे. मी तुझ्यावर रागवली, मला माफ कर, मी एवढं सगळ्यांसमोर तुला ओरडायला नको होतं, माझं चुकलं. आणि तोही म्हणतो की आई ठीक आहे, तू माझ्यावर चिडली म्हटल्यावर मी पण एवढं सिरियसली नाही घेतले, तू पण मनाला वाईट वाटून घेऊ नको. पण ती म्हणते, खरं सांगू का, मला तुला खूप मोठं झालेलं पाहिजे, कंपनीचा मालक झालेलं पाहिजे, ही अशी छोटी मोठी कामं करायला भरपूर लोक आहे असं समजवून फक्त तिने त्याला आता जायला सांगितलेलं आहे. तर तोही आईला म्हणतो की मी तुझं सगळं ऐकेल, तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. इकडे मात्र सगळे हॉलमध्ये आता जमलेले असतात. पतंग उडवण्याची कॉम्पिटिशन करायची की नाही ह्या विषयावरती चर्चा चालू असते. कॉलनीतले सगळे लोक कॉम्पिटिशन करते, पण मामांचं म्हणणं असतं की आपण एवढं मोठं कॉलनीत कॉम्पिटिशन करण्यापेक्षा आपल्या घरातलेच इतके मेंबर आहोत, आपल्यामध्येच कॉम्पिटिशन करूया पतंग उडवण्याची. मग आकाश पतंग तिथे घेऊन येतो. किती साऱ्या पतंग त्याने आणलेल्या सगळ्यांना तो दाखवू लागतो. आपण मस्त सगळेजण आता टेरेसवर जाऊ आणि पतंग वगैरे उडवू अशी चर्चा सुरू होती. हे सगळं बोलत असताना तिथे अर्णव म्हणू लागतो की सगळ्यांनी जायचं, पण ताई तू नको येऊ, तुला ऊन लागेल वगैरे. पण ताई म्हणते, नाही मला बघायला यायचं आहे, मग फक्त तू बसून राहा, काही करायचं नाही. तितक्यात ईश्वरी येते तिथे आणि विचार करते काय तुमची चर्चा चालली आहे. तर सगळेजण म्हणते की आम्ही पतंग उडवणार, तू पण उडवणार की नाही? अर्णव तिथे लगेच म्हणतो की तू यायची गरज नाही. तर ती म्हणते, नाही मला यायचंच आहे. तर अर्णवने नकार दिलेला असतो. तर ईश्वरी म्हणते, मला सगळेजण घाबरताय, तुम्ही हाराल म्हणून मला येऊ देत नाहीत ना. मग सगळ्यांनी ईश्वरीला पण हट्ट केलेला असतो की तू पण चल पतंग उडवायला. वल्लवी म्हणत असते, बघ तुझा नवरा सगळ्यांसमोर तुला येऊ नको म्हणतोय, त्याने तुझी जागा तुला दाखवून दिली. पण ईश्वरी म्हणते, तुम्ही वर चला, तुम्हाला त्याची काळजी पण दिसेल, तुमच्यासमोर मी त्याला काळजी करताना दाखवते की नाही बघा. ईश्वरीच्या डोक्यात एक प्लॅन तयार आहे, अर्णवच्या सगळ्यांसमोर अर्णवकडनं प्रेम व्यक्त करून घ्यायचं.
सगळेजण मग गच्चीवर गेलेले असतात, पतंग उडवायला सुरुवात झालेली असते. सगळेजण आपापल्या टीमला सपोर्ट करत असतात. ईश्वरीची टीम, आर्नवची टीम आणि मामांची एक टीम, अशा 3 टीम तिथे तयार असतात. आणि मामांची जी काही पतंगचा धागा आहे तो इथे आपल्या अंजलीने पकडलेला असतो. बघता बघता आकाशची पतंग मामाने काटलेली असते. मामा स्वतःची पतंग स्वतःच उडवत असतात. आकाशची पतंगचा धागा वल्लवीने पकडलेला असतो आणि आकाशचा पतंग काटल्यामुळे वल्लवीचा संताप होतो. माझ्या मुलाचा धागा कापला, माझी मुलाची पतंग कापली तुम्ही, आता बरं वाटतंय का तुम्हाला, असं सगळेजण तिथे हसी मजाक मस्त त्यांची ज्येष्ठ मस्करी चालू असते. छान प्रकारे पतंग उडवायचा कार्यक्रम चालू असतो. सगळेजण आनंदी असतात. पतंग उडवता उडवता मामा, आता 3 जण असतात, मामा विचार करतात की मी जर माझी पतंग काढली तर त्याच्यामध्ये आता कॉम्पिटिशनमध्ये उरणार कोण, तर फक्त आर्नव आणि ईश्वरी. मग मामा मुद्दामच स्वतःच्या पतंगचा धागा काटू लागतात आणि मामांची पतंग कटल्यावर सगळेजण म्हणतात अरे मामा तुमची पण पतंग कटली. तर मामा म्हणतो बघ ना माझी पण पतंग कटली यार, तुम्ही मलाही कॉम्पिटिशनमधनं आउट करून टाकला, आता तुम्ही 2घेच जण राहिले. वल्लवी पण तिथे म्हणू लागते की तुमची पतंग कटली, तुमची पतंग का काटली तुम्ही, तर तो म्हणतो मी नाही काटली, ह्या दोघांनीच काटली. तर सगळेजण तिथे छान प्रकारे गप्पा मारत असतात. मामा म्हणतात बघ ना यार, मी छान टफ कॉम्पिटिशन दिली असते तुम्हाला दोघांना, पण माझी पतंग कटली आहे, पण आता तुम्ही तुमच्या दोघांमध्ये छान पतंग वगैरे उडवा. आर्नवला अंजली म्हणू लागते की तूच जिंकायला हवा आणि ईश्वरीला मामा म्हणू लागतात की नाही तूच जिंकायला हवी. बघता बघता त्यांची चांगलीच रंगत रंगलेली असते. पतंग बाजी दोघंही इतकी परफेक्ट करत असतात. मागे 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 सरकत सरकत ईश्वरी जाऊ लागते, तिला जिंकायचं असतं. पतंग ती उडवत असते आणि मागे मागे सरकत सरकत ती एका काठाड्यावर जाऊन उभी राहते. मुद्दाम तिचा प्लॅन असतो की आर्नवने तिला पाहिलं की तो तिची काळजी करेल, तिला दाखवायचे. नम्रता तिला नकार देत असते की एवढ्या वर चढू नको नको नको, पण ती म्हणते नाही मला जिंकायचं, मी वर चढणारच. तिच्याकडे मागे वळून आर्नव पाहू लागतो. मुद्दाम ईश्वरी वरती चढलेली असते. पतंग उडवता उडवता तिचा तोल गेल्यासारखं तिला असं वाटू लागतं, पण ती पतंग उडवण्यास मुद्दाम मग्न आहे असंही दाखवू लागते आर्नवला. आणि आर्नव समोर ती मुद्दाम पतंग उडवते, मागे मागे मग सरकू लागते. आणि सरकता सरकता तिचा तोल आता टेरेसमधनं खाली जाणार. त्याच वेळेला आर्नव पाहतो आणि मिस इंदोर अशी हाक मारतो, तर ती पडणार असते, ती स्वतःचा तोल सावरू शकणार नाही. त्याच वेळेला आर्नवने तिचा हात पकडला, तिला जोरात खेचल्यामुळे दोघंही खाली जमिनीवर पडतात. मग सगळेजण म्हणतात की अशी कशी पतंग उडवत होती ईश्वरी, तुझं लक्ष नव्हतं का. काळजी सगळेजण तिला दाखवू लागतात. ईश्वरी खाली टेरेसवर न पडणार त्याच वेळेला आर्नवने वाचवल्यामुळे बरं झालं असं सगळेजण बोलतात. मग सगळ्यांच्या जीवात जीव येतो. आता पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळणार की आर्नवचं धाग्याने बोट कापलेलं असतं. त्या बोटाला मग ईश्वरी जखमेला मलम लावून देते. तर तिथे बोलता बोलता ती म्हणते तुम्हाला माझी काळजी वाटत होती ना, त्याच्यामुळेच तर तुम्ही माझा जीव वाचवला ना, आपल्यामध्ये काहीतरी नातं आहे म्हणूनच तुम्हाला काळजी वाटली ना, असे मुद्दाम प्रश्न विचारू लागली. तर आर्नव तिथून उठतो आणि म्हणतो काहीही काळजी वगैरे वाटलेली नाही. आणि मग तो बोलत असताना ती त्याच्याजवळ जाते, तर तो स्वतःचा हात झटकरून पुढे जातो. तर ती म्हणते आपल्या दोघांमध्ये काहीतरी नातं आहे, या नात्याचं एक टोक तुमच्या हातात आहे, एक टोक माझ्या हातात आहे, आपल्या दोघांच्या हातात ते 2 टोकं आहे. आपण आपलं नातं कसं ठेवायचं, कसं सुधरवायचं. पण तो तिला म्हणू लागतो की जरी नात्याची टोक माझ्या हातात असेल तर मला नको असणारं नातं मी लवकरात लवकर तोडून टाकणार, असं तिला स्पष्टच बोलतो. आणि त्या पट्टीला तो कात्रीने कापून टाकतो. बघ हे 2 टोकं वेगळी झाली, हे नातंही थोड्या दिवसात असंच वेगळं होणार, आपल्यामध्ये कुठलंही नातं निर्माण होणार नाही. त्यामुळे तू कुठल्याही प्रकारचे स्वप्नही पाहू नको आणि भ्रमात अजिबात राहू नको की मी तुझ्या प्रेमात पडलोय, असं म्हणत ईश्वरीला आर्नव स्वतःपासून दूर करणार का, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू पुढील